आपल्या सोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तुमची काय भूमिका असणार आहे, काय सांगणार? आगामी निवडणुकीमध्ये ओबीसी बांधव ओबीसीला मतदान करतील, ओबीसी बांधव एससी एसटीला मतदान करतील, ओबीसी बांधव अल्पसंख्याकांना मतदान करतील। ओबीसी बांधवांनी ठरवले ओबीसी अनऑर्गनाइज्ड आहे, याचा अर्थ कुणीही ओबीसीला काही कळत नाही असं घेण्याचं काही कारण नाही। जरांगे पाटील म्हणतात की ओबीसीचे नेते पाडा, तुम्ही म्हणतात की मराठ्यांचे नेते पाडा। पाडापाडीचं राजकारण कधीपर्यंत चालणार? आणि पाडापाडी म्हणजे राजसत्ता ही अंतिम असेल, नालायक लोक महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असतील तर आम्ही लायक माणसं, सामाजिक न्यायावर बोलणारी माणसं, संविधानिक तत्वावर ठाम भूमिका घेणारी माणसं आम्ही संसदेत पाठवू, कायद्याच्या सभागृहात विधानसभेत पाठवू। कोण लायक कोण नालायक आहेत ना? दारूवाले, गुटखावाले, मटकावाले, पैसावाले, ज्यांना रिझर्वेशनचं स्पेलिंग माहीत नाही असे डझनभर मंत्री या एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांना आम्ही पाडणार। तुम्ही काल रोहित पवारांचे नाव घेतलं, टोपेचे नाव घेतलं, त्यांना पाडणार? कारण रोहित पवार ज्या कर्जत जामखेडमधून निवडून येतात, राजेश टोपे ज्या घनसावंगीतून निवडून येतात, तिथं ओबीसीची संख्या किती? ओबीसीने त्यांना मतदान दिलं नाही का? त्यांना फक्त जरांगेच दिसतात का? त्यांना ओबीसीच्या भावना समजत नाहीत का? राजेश टोपे तर मला भेटल्यावर म्हणतात मी सेक्युलरवादी आहे। तू असाच सेक्युलरवादी आहेस का राजेश? वाईट बोलावं लागतं, वयानं मोठे आहेत माझे, पण रिस्पेक्ट वगैरे डोक्यात नाही हो। कारण शोषिताचा, वंचिताचा प्रश्नावर एकही शब्द बोलायला ही लोक तयार नाहीत। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।